नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 नोव्हेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या 27 नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते. यंदा 2025 मध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करत असतात. या दिवशी व्रत करून महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. तसेच सुवासिन स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावर आणि त्या कुटुंबावरती सदैव राहत असतो. लक्ष्मीच्या कृपेने त्या घरातील गरिबी, दरिद्री दूर होऊन त्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते. महालक्ष्मीच्या व्रतामागे हीच कहाणी सांगितली जाते की जी व्यक्ती हे व्रत मनोभावे करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते. मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला जातो. या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत. हे पान आणल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कोणताही शत्रू त्रास, पितृदोष, नजरबाधा ही नष्ट होईल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत, त्या पानाचं काय करायचं आहे, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर उद्या तुम्ही हा उपाय करू शकता. आणि जर तुम्हाला काही कारणाने उद्या हा उपाय करणं शक्य झाले नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आणि शक्य असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय हा अतिशय छोटा आहे परंतु खूप प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होते. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना या देखील पूर्ण होतात. आपले घर हे आनंदाने भरून जाते. तसेच हा उपाय केल्याने श्रीमंतीचे योग देखील जुळून येतात. कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो. या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य उद्या करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असेल परंतु प्रयत्न करूनही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात. मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कर्जातून मुक्त होण्याबद्दल असेल किंवा एखादं नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं असेल, शारीरिक, मानसिक अशी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तसेच घरात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, अडचणी असतील, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतात. घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नाही. कोणत्या कारणाने घरातून पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होतो. जिथे आपण 5 रुपये कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होतात. धनामध्ये वाढ होत नाही किंवा प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही. लक्ष्मी प्रसन्न होत नाही तर यासारख्या समस्या
दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा, शत्रूचा सतत त्रास होत असेल किंवा तुमचा एखादा विरोधक असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी, अडथळे येत असेल, त्या व्यक्तीमुळे तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, तर तुम्ही हा उपाय अवश्य करा। हा उपाय केल्याने शत्रूचा त्रास जो आहे तर तो सुद्धा दूर होतो। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात। त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा केल्याने ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते। त्या दैवी शक्तीचा खूप चांगला फायदा होत असतो। देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडून येत असतात। तर असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट। या गुरुवारच्या दिवशी मनी प्लांटची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते, कारण या झाडाला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर आपण गुरुवारच्या दिवशी मनी प्लांटच्या झाडाची पूजा केली, या झाडासंबंधित काही प्रभावी उपाय जर केले, तर आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह आणि गुरु ग्रह हा मजबूत होतो। यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते, आपल्याकडे धनसंपत्ती, पैसा, वैभव येऊ लागते, आपली आर्थिक संकटातून मुक्ती होते, ज्यामुळे धन आणि समृद्धी वाढत असते। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं पान लागणार आहे। हे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे, कुठेही खराब झालेलं, किडलेलं असं पान घेऊ नका। एक चांगलं असं मनी प्लांटचं पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून काढायचं आहे। यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती आपल्याला हे जे मनी प्लांटचं पान आहे तर ते ठेवायचं आहे। त्या पानावर एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत। यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायच्या आहेत, म्हणजे हे पान आणि हा दिवा। यानंतर तिथेच बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून हा उपाय आपण कशासाठी करत आहे तशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। यानंतर हे पान आणि हा दिवा उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर त्या उजव्या दिशेला तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि हा दिवा देखील तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे। संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच राहू द्यायचं आहे। गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या सायंकाळी 5 वाजल्यानंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे। त्या पानावर असणारी चणा डाळ आणि गुळाचा खडा हा तसाच ठेवायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी तुम्हाला जायचं आहे किंवा तुमची घरीच गाय असेल तर तिच्यापाशी जायचं आहे। गाईला हळद कुंकू लावायचं आहे, गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि नंतर गाईला हे जे पान आहे तर हे तुम्हाला गुळासहित आणि डाळीसहित खाऊ घालायचं आहे। शक्य असेल तर तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे। असं म्हणतात की गोमातेच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला तर तिथूनच आपलं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते। नसेल शक्य तर समोर ठेवून तुम्ही खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला गोमातेला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। तुमच्यामध्ये मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर ते तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं। या दिवशी गाईला हे पान खाऊ घातल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होते। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो। यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात। लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये मनी प्लांट असणे हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते, ज्या घरामध्ये तुळशीप्रमाणेच मनी प्लांट लावलेला असतो आणि तो अगदी बहरलेला, चांगला, टवटवीत आणि हिरवागार असतो, तेव्हा त्या घरातील आर्थिक अडचणी या दूर होतात। त्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो। पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतात आणि म्हणून तुम्ही उद्या गुरुवारच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करा आणि शक्य असेल तर मनी प्लांट जो आहे तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता।
व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.